शुभ सकाळ. कसे आहेत सगळे? आनंदात ना? आनंदातच असायला हवे. प्रियांका जॉयफुल वर्ल्ड मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे गुरुपौर्णिमा, सगळ्यांच्या आवडीचा दिवस. म्हणजे माझा तरी खूप आहे आज आवडीचा दिवस. गुरु म्हणजे कोण? गुरु म्हणजे श्रद्धा, गुरु म्हणजे विश्वास, गुरु म्हणजे आपल्या आयुष्याला लाभलेला ज्ञानरूपी अमूल्य सहवास. गुरु म्हणजे केवळ शिक्षण देणारी व्यक्ती नाही, तर आपल्या आयुष्याला एक व्यवस्थित वळण लावणारी आणि योग्य दिशा दाखवणारा प्रकाश आहे. आपल्या आई वडिलांपासून, शिक्षकांपासून, आपल्या आयुष्यात जे संत महात्मे आपल्याला भेटले आहेत त्यांच्याकडून आणि जीवनातल्या प्रत्येक मार्गदर्शकाकडून आपण काही ना काही शिकत असतो. मी तर म्हणते इव्हन छोट्या मुलांकडून सुद्धा काहीतरी घेण्यासारखे असते. म्हणजे त्यांची निरागसता, त्यांचं प्रेम देण्याची भावना, हे सगळं आपल्याला शिकण्यासाठी असते. माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो आणि त्या विद्यार्थ्याला योग्य गुरु भेटणे म्हणजे एक जीवनातलं सर्वात मोठं शिखर गाठल्यासारखं आहे. आता आज सगळ्यांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त मी एक छानसं गाणं सादर करत आहे. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे आज वेलीवरी ही फुले. फलद्रूप हा वृक्ष व्हावा जसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. तुझी त्याग सेवा फळाए अशी, तुझी कीर्ती राहील चारी दिशी. अज्ञा पुण्यवंता भल्या मानसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा.
कसं वाटलं हे गीत सर्वांना प्लीज कमेंट सेक्शनमध्ये नक्की नक्की सांगा हां. कारण मी जेव्हा जेव्हा हे गीत ऐकते किंवा गाणं हे म्हणते तेव्हा तेव्हा मनातनं इतके अश्रू दाटून येतात ना. आम्ही मराठी मीडियममध्ये शिकलेली आहे, त्यामुळं सगळे शिक्षक, सगळ्या मॅडम, आम्ही सगळ्या मैत्रिणी आम्ही एकमेकींना इतक्या अटॅच होतो ना की मनातलं सगळं न बोलताच त्यांना कळायचं. आमचं दर शनिवारी पीटीचा पिरियड असायचा. त्या दिवशी सकाळी सर वेळानं गेले की हातावरती छडी असायची, जर हात पाठीमागे घेतला तर परत उलटा हात करून 2 छड्या असायच्या. त्यामुळे आम्ही घाबरून सगळे, आणि आवडीचा दिवस असायचा, पण शनिवारी लवकर उठावं लागायचं, सकाळची शाळा असायची, त्यामुळे थोडा आळस व्हायचा. पण गेल्यावर आम्ही एकदम फ्रेश व्हायचो. एक्सरसाइज व्हायची, त्यानंतर हा असा गाण्याचा प्रोग्राम व्हायचा. त्यामुळं आम्ही तो दिवस खूप एन्जॉय करायचो. म्हणजे त्याशी अभ्यास नसायचा, हे सगळं असं साईड बाय साईड चालू असायचं. आणि हे गीत माझ्या सर्व शिक्षक जे ऐकत असतील, मैत्रिणी ऐकत असतील, त्यांना नक्की मनाला भिडून जाईल. मला प्लीज कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून सांगा. गुरु म्हणजे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकवणारा, प्रत्येक अपयशातून नवी उभारी देणारा आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे. त्यामुळं सगळ्यांच्या आयुष्यात एक तरी असा गुरु हवा. आज या सुंदर गुरुपौर्णिमेनिमित्त मी स्वामींकडे प्रार्थना करते की माझ्या सगळ्या गुरूंना त्यांच्या जीवनात आनंद, सुखासमाधानाचे आयुष्य मिळू दे. आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. या पॉझिटिव्ह नोटवरती मी माझा आजचा व्लॉग हा कंप्लीट करते. व्लॉग आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.